नाशिकची या लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीचे उमेदवार अजून ठरले नाहीयेत आणि युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे। शिवसेनेचे रवींद्र गायकवाड इथले विद्यमान खासदार आहेत आणि भाजपने या मतदारसंघावर दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगतेय। शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपचा दावा, युतीत नव्या वादाची चिन्ह, आघाडीतही विरोधाचे सूर, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसचा विरोध, उस्मानाबाद मतदारसंघात राजकीय संघर्ष। 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला। पण रवींद्र गायकवाड हे मतदारसंघात नॉट रिचेबल असल्याचा आरोप होत राहिला। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात जेवणाच्या दर्जावरून घातलेला गोंधळ यामुळेच गायकवाड चर्चेत राहिले। रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून विरोध होताना दिसतोय। पक्षाने आदेश दिलेच लोकसभा निवडणूक लढवायला तयार असल्याचं सांगत भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दंड थोपटले। पक्ष जो आदेश देईल तो माझ्यासाठी नेहमीच अंतिम असतो। लोकसभा पक्षाने जर मला जबाबदारी दिली, संधी दिली लढवण्याची, तर माझी इच्छा आहे। पण माझ्याबरोबरच या जिल्ह्यात आणखीनही 3-4 उमेदवार लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि तेही तितक्याच ताकदीचे आहेत। त्यामुळं मला द्यावी, मला नंतर भारतीय जनता पार्टीला द्यावी। शेवटी आम्हाला कमळासाठी काम करायची कार्यकर्त्यांची इच्छा आहे। युतीमध्ये लोकसभेच्या उमेदवारावरून एकमत नसल्याचं स्पष्ट होतंय, तर दुसरीकडे आघाडीमध्येही सगळं काही आलबेल नसल्याची अवस्था आहे। राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, पण त्यांना काँग्रेससह स्वपक्षातूनही दबक्या आवाजातून विरोध होतोय। एकाच घरात जास्त पद नको अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे। त्यामुळे शरद पवारच उमेदवार जाहीर करतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं। आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या बाबतीत लवकरच निर्णय घेतील। कुणाला पसंती आहे सध्या जिल्ह्यात असं मी कसं सांगू? उमेदवारी जाहीर होण्याआधी सुरू झालेल्या या वादांचा परिणाम उमेदवार जाहीर झाल्यानंतरही राहणार आहे। त्यामुळे युती आणि आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांचं कितपत काम करणार यावर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी आहे, यामुळे भाजपने यावरती दावा केला आहे, परंतु हा दावा कितपत योग्य राहील हे आगामी काळ ठरवेल। दुसरीकडे राष्ट्रवादीत मात्र राणा जगजितसिंह पाटील यांचं पूर्णपणे पक्षावरती वर्चस्व आहे। त्यामुळे त्या ठिकाणी गटबाजीचा जरी विषय नसला तरी काँग्रेस राष्ट्रवादीला कितपत मदत करते यावरूनच सगळं समीकरणं पुढची ठरणार आहेत। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातली गावं जोडलेली आहेत। आता 3 जिल्ह्याच्या या लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष बाजी मारतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद।